दया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु जोग महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की हरि जय राम कृष्ण हरि जय Hare
मकर
सापडली
सापडली संधी दारिद्र्य दोषाला
संता
बरवी वेळ सापडली संधी साय झाली बुद्धी संचिताचे येणे पंथे माझे चालली पावले दर्शन झाले संता पायी त्रासले दारिद्र्य दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनित झाला येणे पंथे माझे चालली पावले दर्शन झाले संता पायी तुका म्हणे झाला बघा व्यापार तुका म्हणे झाला व्यापार आली बळबळसे येणे पंथे माझे चालली पावले दर्शन झाले संता पायी गुरु ब्रह्मा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरु नमः गुरु ब्रह्मा गुरुदेव गणेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय प्रथम ही गुरु श्री शरणा हरि चरण मंगल लाडके नळीवाड मागत सितुज मंदीन रद चरणिचे तोरे योनिया मस्तकी देवी आग जाई अनंत समुद्रामध्ये आपल्या बाळाशी धरी नकरी फजी जना माझी आपल्या बाळाशी धरी हाताते नकरी फजी जना माझी पांडुरंगा Guru
त्यांच्या बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन चराचरे प्रभु तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित भक्ती मनोनी निवड गंगावती तुम्ही स्वीकाराल तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा लालकृतम साधु संन्यास मुख्य वेश्य वेदार्थ शास्त्रार्थ नित्यम नमो नारायणी ब्रह्म स्वरूपम नमो नारायणी ब्रह्म स्वरूपम सेवेला सेवक झालो तुमच्या मेरे वतन के लोगों जरा आंखों में भरे लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी बरबी ही वेळ सापडली सच्ची साया यादी संचिता ये पण ते माझा चालली पावले दर्शन झाले साई विठ्ठल कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण नवे नवे वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा वेळेचं महत्त्व जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून सांगतात की बापाओ आमच्या जीवनामध्ये वेळ चांगली होती बरवी ही वेळ बरवी म्हणजे चांगली वेळ होती त्यामध्ये संधी उपलब्ध झाली होती बरवी ही वेळ सापडली संधी आणि बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं होतं बऱ्याचदा असं घडतं तरुणांनी ऐका इकडे लक्ष देऊन बऱ्याचदा असं घडतं वेळ चांगली असते पण संधी उपलब्ध होत नाही बऱ्याच वेळा वेळही चांगली असते संधी उपलब्ध होते पण बुद्धी काम करत नाही बऱ्याच वेळा बुद्धी काम करते वेळ चांगली असते पण संधी मिळत नाही बऱ्याच वेळा संधी मिळते बुद्धी काम करते पण वेळ चांगली राहत नाही तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये कडक करा आवाज माऊली थोडा आवाज कडक करा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये वेळही चांगली होती संधी मिळाली होती आणि बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं होतं त्याचा परिणाम काय झाला आम्ही त्या वारकरी संप्रदायाच्या पायवाटेने चालायला लागलो येणे पंथे माझे चालली पाऊले दर्शन झाले संतापायी त्या खडतड अशा पायवाटेनं चालत असताना साधू संतांचं दर्शन झालं आणि साधू संतांच्या दर्शनानं जीवनातला त्रासा निघून गेला त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनीत झाला दोष निघून गेला दोष घरातला दोष निघून गेला घरातलं दारिद्र्य निघून गेलं आणि हे जे काळं पडलेलं पिंड होतं हे पुनीत झालं याच्या मागचं खरं कारण काय होतं तर आम्ही त्या पायवाटेने चाललो येणे पंथे माझे चालली पाऊले दर्शन झाले संतापायी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही या मृत्यू लोकांमध्ये व्यापार करण्यासाठी आलो व्यापार आम्ही कधीच तोट्याचा केला नाही आणि व्यापारी लोक कधीच तोट्याचा व्यापार करत नाही बापू महाराज कधीच नाही नफ्याचा व्यापार करतात किराणा दुकानापासून तर थेट कापसाच्या व्यापाऱ्यापर्यंत हो ते आमच्याकडचे कापसाचे व्यापारी तर इतके हुशार आहेत महाराज कधीच तोट्याचा व्यापार करत नाही जर परवडणं नाही ना तर 2 टँकर पाणी टाकतील पण व्यापार नफ्याचा करतील अजून नाही परवडलं तर काट्यामध्ये दोष करतील पण व्यापार नफ्याचा करतील हेही करून जमलं नाही मग त्या लागलं असं लोकांना मार खातील पण व्यापार नफ्याचा जगद्गुरु तुकोबराय हा नासका व्यापार आहे तुमचा
हा जो व्यापार केला ना, हा संसारासाठी केलेला व्यापार आहे, हा नासका व्यापार आहे. आम्ही तो नासका व्यापार नाही केला, आम्ही व्यापार केला. पण कोणता? पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण, पुनरुपी जननी जठरे शयनम. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली वेरदार फळासी. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित किंवा नित्य व्हावे फजित. आम्ही व्यापार केला, पुन्हा मेलो, पुन्हा जन्माला आलो. पण जन्माला आलो, जन्मवासाचं दुःख आहे, गर्भवासाचं दुःख आहे. ते गर्भवासाचं दुःख आम्ही भोगलं. पण का? आम्ही त्या पाय वाटेनं चाललो म्हणून. येणे पंथे माझे चालली पाऊले, दरुशन झाले संता पायी विठ्ठल. थोडक्यात भावार्थ सांगितला गेला. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, उचित आहे. आजची सेवा किम निमित्तानं का म्हणून कळण्यासाठी या ठिकाणी या सेवेचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे, वक्त्यांना सांगण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आपल्या पवित्र पुण्य पावन नगाव या नगरीमध्ये, आपलं धमाणे या नगरीमध्ये, ते नगावचीच मंडळी बसली होती माझं त्याच्यामुळे धमाणे या नगरीमध्ये अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, मला वाटतं वर्ष दुसरं, आणि दुसऱ्या वर्षातील आजचा दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवसाची सेवा ग्रामस्थांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं प्रेमस्नेही हरिभक्तीपरायण आमचे राहुल दादा आणि आमचे भाऊसाहेब महाराज यांनी माझ्या वाटेला सोपवलं. तुम्हा सज्जनांचं झालं. राहुल कुठं बसला? इकडे आहे का? तू जाऊ नको बरं, मी जास्त लोंगाटून नाही. खरंच बरं, म्हणजे प्रेमा खूप प्रेम, म्हणजे मनातून तो जो 4 महिन्यापासून माझ्या मागे लांब होती की महाराज माझी 1 तारीख घ्या, तारीख घ्या, तारीख घ्या. म्हणजे बघा कसं कुठून कसं जुळून येतं बघा. माझा मुलगा आयसर कंपनीमध्ये आहे आणि राहुल सुद्धा तिथंच होता सर्व्हिसला. योगायोगाने ते मित्र होते. यानं सांगितलं असेल म्हणून बाप कीर्तनी करत बा, यानं नंबर घेऊन ठेवलेला होता. त्याच्या मनामध्ये होतं की एकदा कीर्तन व्हावं, एकदा कीर्तन व्हावं. बऱ्याचदा फोनही केला, म्हणले महाराज तारीख खाली ठेवा, तारीख खा. म्हटलं चल काही चिंता करू नको, तारीख राहिलं जे. दिल्यानंतर सुद्धा 1-2 वेळा फोन आला, कारण त्यातले माहिती आहे कवी बी दांड्या मारतच भाऊ असं. एका टाईमला हो ना दांडी मारते. पण मध्ये भाऊसाहेबांनी बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट केला, पत्रिका वेळेवर पाठवली. आनंद वाटला. पण असं वाटत नाही बरं तुमचं दुसरं वर्ष आहे असं. एकच नंबर नियोजन आहे महाराज. एकदा तुम्हीच तुमच्यासाठी टाळी वाजून द्या, जोरात वाजून द्या. एक करा. हो, तुम्हाला सगळ्यांना सांगून जातो, एक करा. याच परमार्थाला जीव लावा. पण आता याला जीव लावा महाराज. मी असं म्हणेल राजू बाबा, उद्या सकाळी आहे ना, एक काळा दोरा या दांडीले बांधा. कोणी कुईक लागाल नको बाई. खरंच बरं, तसंच आहे ना महाराज, हे चित्र तसंच आहे. हा जो इथं समाज जमलेला आहे, एवढी सोन्यासारखी लोक जर कीर्तनाला येत असतील महाराज, मी तरी असं म्हणेल, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत याला जीव लावा. याला बंद पडू देऊ नका. याला काय सहकार्य करता येईल करा. जाऊ द्या रे, बिल्डिंग आणि घरं हे सगळं गौण आहे महाराज, हे सगळं गौण आहे. सोबत फक्त हा परमार्थ येणार आहे, हाच परमार्थ येणार आहे. आनंद वाटला. आपण सकाळी काकड्याला देवाची कोळप उतरवतो ना, कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीला.
परमार्थाची दृष्ट काढत जा महाराज, काढत जा. हो, मी तरी असं म्हणेल, चिंता करायचं काम नाही. आता 100 वर्ष तर तुमच्या सप्ताला कशाचीच चिंता नाही. एवढी भरभरून मदत आहे, सर्व असं मनासारखं आहे महाराज. हो, एकच नंबर आहे. आणि गावाच्या मानानं खूप चांगलं आहे ना महाराज. गावामध्ये परमार्थ असावा, गावामध्ये परमार्थ असावा. ही जी बसली आहेत ना, ही पोरं जी आहेत ना, ही यांचं खूप गरजेचं आहे महाराज. एक लक्षात ठेवा, यांच्यावर हे संस्कार पडत आहेत. थोडाफार त्रास झाला तर होऊ द्या भाऊसाहेब. हे लहान पोरांपासून त्रास होतो, थोडंसं ते विक्षेप आणतात. हे लहान लहान पोरी आहेत, लहान लहान मुलं आहेत, यांचा विक्षेप सहन करा, यांचा त्रास सहन करा. यांना दाटवू नका, यांना खिजवू नका, यांना बोलू नका. कारण एकदा जर आठवून उसकारी दिना ना, मग तो म्हातारा वस्तू आता येत नाही बरं. मग तो तर जत्रा बरा लायदास. आणि त्या जत्रा काही आधी नेमक्या राहिल्या नाहीत. इतका विक्षेप आहे त्या यात्रेमध्ये महाराज, वाईट परिस्थिती आहे. आता आम्ही गावोगावी पाहतोय, रिपोर्ट आहे, खूप वाईट परिस्थिती आहे. त्याच्याकरता गड्या हो, या परमार्थाला काय कुठेतरी सांभाळा, या परमार्थाला कुठेतरी चालना द्या. आनंद वाटतो या सेवेसाठी. आवाज आहे ना बापू, जो रिटर्न पाहिजे तो नाही येऊ राहिला. बाहेर जातोय आवाज, वरती जातोय. मला इथे ते पाहिजे, सहज बोलता आलं पाहिजे. आणि ते तुम्हाला सांगा ना, काही कामच नाही, ते एकच नंबर आहे. करा व्यवस्थित, होईल. 2-4-5 मिनिटं वेळ लागतो. आनंद वाटतो. या सेवेसाठी असले गुरुबंधू हरिभक्तीपरायण, ज्यांचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे, असे सुंदर असं गायक तुमच्याकडे आहेत. आमचे राजीव महाराज या ठिकाणी लोणकर आलेले आहेत. इकडे हरिभक्तीपरायण महेंद्र महाराज आहेत. जितेंद्र महाराज या ठिकाणी गायनाचार्य म्हणून उपस्थित आहेत. त्यातले त्यात हरिभक्तीपरायण आमचे किरण महाराज या ठिकाणी सुंदर वाजवतात महाराज. गोड वाटलं, समाधान वाटलं बाबा तुमचं वाजवणं बघून, आनंद आहे. ही अशी सोन्यासारखी मंडळी. आमचे नामदेव महाराज हार्मोनियम, नामदेवच ना, अरविंद महाराज या ठिकाणी उपस्थित. नामदेव महाराज इकडे बसले. हा, नामदेव आप्पा इकडे बसले. ते पलटी आलटे वेगळे, चला जाऊ दे. आणि ते कसं राहतं, तुम्ही एक वरीस नंतर बोलावतच ना. जर मला 8-8 दिन मग बोलावतं, काल नावे द्या जासून म्हणाला. हा, तुम्ही हाय वरीस तर ते वरीसच बोलावतात. ते मागे करतात तिकडे दावा ना, कीर्तन जाय आता आपलं 2-1 वरीस वेगळ्या त्या गोडली, 2 कामं जास्त वेगळी होती. हां, त्यानंतर आठवणच झाले नाही. मग आता बोलव, त्यामुळे नावं विसरून जातात. आणि आम्हाला रोज गाव बदलच ना, करूच बी काय, कितली मेमरी बी फुल होई ना, कितला उडाई बी माणूस, कितला गोडी अगोदी जशी तशी भरायचा. चला ठीक आहे, आनंद आहे. सर्व गावातील प्रेमी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं कापडण्यावरनं आमचे हरिभक्तीपरायण बापू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. नगावरनं बरीच मंडळी आली, सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो. त्यातले त्यात आमचे हरिभक्तीपरायण दत्ताजी महाराज देवळीकर यांच्या संस्थेतील सर्व बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवता, सुंदर असं साऊंड आहे, गोड साऊंड आहे. मग त्यातल्या त्यात मग आपलं कीर्तन मला वाटतं लाईव्ह चालू आहे का नाही का, नुसतं कॅसेट करणार का? देखी बरं, जे चांगलं होती राहू त्याच्या, बाकीने उडाई टाकल्या. नाही तर जे का चांगलं ते उडाई टाका, आणि जे काम नाही तेच टाकाच न करा. तर चला, करण्याचा प्रयत्न करा. आनंद आहे, सुंदर आहे. मी तरी असं म्हणेल, सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होईल आणि आपल्या सेवेकडे जाईल. तरी माझ्या दैवा घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ए पोरा, सगळे असं ताट बसा रे, बसा सगळे. जेवढे तरुण पोर आहे सगळ्यांनी असं ताट बसायचं, काटकोणामध्ये बसायचं, एक बी वाकला नको पाहिजे. विद्यार्थी विद्यार्थिनी सगळ्या अशा काटकोणात बसायचं बेटा. असं वाकून कधीच बस. कथा कीर्तनामध्ये जेवढे तरुण मंडळी आहेत सगळ्यांनी असं काटकोणात वाकून कधीच कथा कीर्तन ऐकू नका. शाळेमध्ये शिक्षक शिकवताना त्यावेळेस सुद्धा असं काटकोणात बसून ऐकायचं बेटा. मी हे का सांगतोय, एकदा ऐकलेली गोष्ट आयुष्यभर विसरत नाही माणूस, जर काटकोणामध्ये बसून ऐकलं तर. आणि असं वाकडा जर होय ना, जीवरीन तोटाच ना बाईक. मग बट खांड ना खांड काप्या पुरावस तरी 35% पास होत नाही माणूस.
मग जर 70, 80, 90%, 95% पाय ना माणसं काटकोणात एक बी पोरग वाकडं झालं नको पाहिजे. पूर्ण कीर्तन होईपर्यंत म्हातारा आले नाही तुमच्या का तुम्ही माणसानं असं करताय ना काहीच नाही. नाही मी म्हातारा लोक येडं आहे का मी असं म्हातारा लोक त्रास देतो बरं. तुम्ही चिंता नका करा. तुम्हाला पाय दुखणार ना खुशाल लांबाड द्या. मी बोलावं नाही 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 लांबा पाय घाला थोडीफार मांडी मोडली ना काही पाप गिप लागत नाही. जय चांगला होता तय आपण आता ऊन इकडे आमचे विनेकरी भीमराव अण्णा ना भीमराव अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. काही असं मनाला लावू नका. ज्यांना व्याधी आहे ना थोडाफार पाय हलवून घेतला चालतो. काही पाप गिप काही नाही. देवले सांगा ना हे तू केलंय ना माहिले लांबाड आहे तुम्ही कीर्तन ना. हा काही डोक्याला ताण घ्यायचं. थोडंफार पाठीचा कणा दुखतो ना माडी मग दोन्ही हात असं मागे का टेकेत ना. म्हातारा पाहिजे मी कधीच बोलत नाही. दोन्ही हात मागे टेकीन मजा ना ऐका. आगो सांगू का जर कोणले पडी ऐकणं ना गण जागा आहे मागे काल ती खाटा बी आणण्यात तर चालते हो का. काही असं बनले लावू नका. फक्त एक आनंद लुटा. आपला आनंद आपण लुटा. परमार्थात तुम्हाला सांगू का लोक परमार्थामध्ये कोणालाच बरं म्हणत नाही. लोक आपल्या काही ना काही चुका काढतीलच. त्याच्याकरता लोकांकडे बघून परमार्थ करू नका. लोक काय म्हणतील असं म्हणून जर तुम्ही परमार्थ करा लोक तुम्हाला परमार्थच करू देणार नाही. आपला आनंद आपण लुटून घ्या. तुम्हाला सांगू का मला जर एखादी नाचणार आहे ना बापू मी काहीच करत नाही. डायरेक्ट बाई बी पोरे बी उवा बी वार मा गयात कुशाल मधारून कडी वरलेस आणि मस्त टेप लाईदेस म्हणा. आणि कोणता गाणार ना तुम्ही बलावा बलावा. अरे मी काय म्हणतो आपण आपल्या धुंदीमध्ये फिरा. लोकांच्या धुंदीत जाऊच नका. लोकांकडे बघूच नका. तुम्हाला सांगेल गळ्यामध्ये माळा ह्या लोकांसाठी नाहीतच महाराज. हे आपल्यासाठी आहेत. आपल्या आचरणासाठी माळा आहेत. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. हो आपल्यासाठी आहे. आचरण आपल्यासाठी आहे. कबीर महाराज गोड सांगतात ऐका. कबीर महाराज तर म्हणतात जीवन की एक बात आहे. जीवनाची एक गोष्ट आहे. जीवन कसं जगायचं जीवनाचं सूत्र ठरवणं आपल्या हातामध्ये. जीवनाचं सूत्र ठरवणं आपल्या हातामध्ये. आपल्या हातानं आपल्या जीवनाचं सूत्र ठरवणं परमार्थ करा. लोकांकडे तुकोबराय म्हणायचे वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा शून्य किंमत आहे. मी सांगेल तुम्ही देवासाठी 2 पावलं चला. देव तुमच्यासाठी 4 पावलं नाही आला. मग बोला एकदा करून तर बघा. देवावरी भार घालून या. मी तर पांडुरंगाला रोज विनंती करतो बापू एक कर बाबा. जर पुन्हा जन्माला घालशील ना पुन्हा जन्माला घालशील एखाद्या गरीबाच्या घरात जन्माला घाल. एखाद्या झोपडपट्टीमध्ये जन्माला घाल. एखाद्या लोकल माणसाच्या घरी जन्माला घाल. पण पुन्हा एकदा कीर्तनकार कर. अजून एकदा कीर्तनकार व्हावं वाटतं महाराज. तुम्ही म्हणाल बाबा काय आहे कीर्तनकारामध्ये काय आहे. नाही एकच नंबर मजा आहे. टेन्शनच नाही. अरे 20 वर्षापासून हातले माटी पायले माटी डाग नाही पडाय ना. डाग 3 दिन बी कपडा नाही धुयात ना तरी मैन राहणार. बळजबरी काढीन देणार पडतच बैले आयथा कालवा थोडीशी गरबटे चालू आहे सगळं. नो टेन्शन आहे. मी तर तरुणांना आव्हान करतो महाराज जो कथा चालत नाही त्याने आता यावा. जो तिकडे कथा चालत नाही ट्रॅक्टरवर बी कोण लई राहणार नाही बाबले त्याने खुशाल इकडे यावा. इकडे एकदम सोपं आहे. काहीच टेन्शन नाही. तुम्हाला सांगू का मी 10वी 3दा नापास झालेला माणूस आहे. 4थी मग 4 वर्ष होतो मी. म्हणजे आपल्यासारखं नाव कोणच नाही पाचोर तालुका मा. हा ते बी आपलं नाव कोरेलचे तारकडे मग डायरेक्ट मराठी शाळावर रवींद्र पंडित पाटील 4थी 4 वर्ष डड्डांग. एकच नंबर मास्तर उभी घेत आपले मास्तर म्हणे कार भाऊ 4थी मध्ये काय आलशी म्हणतो तू आलावशी तर वय. पण तुम्हाला सांगू का अरे 20,000 रुपयाला इंजिनियर भेटतो पुण्याला जर गेले तर.
मी दर महिन्याला 1.5 लाख रुपयाला गिराणी. कोण देणार आहे? कोण देणार आहे? तुम्हाला सांगेल महाराज, मी गाडी घेतली आता, 4 व्हीलर गाडी घेतली. आपली सायकल लेवानी ऐपत नाही होती. पण ज्या दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा गाडीमध्ये बसलो राजू बाबा, माझ्या डोळ्यातून पाणी पडायचं की अरे आपली लायकी नसताना देवाने एवढी प्राप्ती केली. लायकी नसताना महाराज काय आम्ही काय PhD केल्या का? काहीच नाही. 9 ते 11 फक्त बस. जेवढं पुरस तेवढंच पाठ करीस मी. त्यांना वरलं काहीच पाठ नाही राहत म्हणावं. फक्त 2च तास, 2 तासावर काहीच नाही. पण तुम्हाला सांगू, मी पहिल्या दिवशी रडलो गाडीमध्ये बसून की अरे आपण सायकल घेऊ शकत नव्हतो, आपल्याला माऊलीनं 8 लाखाची गाडी घेऊन दिली. अजून काय घेता माऊलीकडून? काहीच नाही. फक्त सूत्र एकच आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एको. माझी या भक्तानं काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कोरान मागे मागे पुढे उभा राहे सांभाळीतो. आलिया आगाद निवाराया, आलिया आगाद निवाराया पडी कोण आहे करणार असं? एकच नंबर आहे महाराज. टेन्शन नाही, काहीच नाही बिलकुल. एक धोतर शर्ट हवासा, एक कोट लिहिल्यावानं एकदम कमी पैसा. खरं सांगा कोट केवढा नाही बरं नाना? मला हिकणार नाही ना, सांगा तर खरं. तुम्ही असं वाटत ना निलाव करा मागे वाटे भरणावर. केवढा नव्हे, केवढा नव्हे बरं कोट? केवढ्याचा असेल बेटा कोट? अरे सांगणार देणार नाही तुला. 4 जण कोण बोलणं? कोण बोलणं? वर बोट कर. देऊ का? करू 3 वार? अरे कोट केवढ्याचा का असे ना, किंमत कोटाची नाही, किंमत क्वालिटीची. किंमत कोटाची नाही महाराज. मला माझा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की कोट काढून माझा फोटो काढा आणि कोट घालून फोटो काढा, तुम्हाला फरक जाणवेल. फरक जाणवेल महाराज, फरक जाणवतो. तुम्ही वारकरी पोशाखामध्ये या, नुसतं जीन्स पॅन्टवर कीर्तन करता का? फरक जाणवेल ना ना? जाणवेल फरक. संसाराचं ब्रीद आहे. संसारामध्ये वय वाढलं किंमत कमी होते. संसारामध्ये वय वाढलं किंमत कमी होते. परमार्थामध्ये वय वाढलं किंमत वाढते. किंमत वाढते. तुम्हाला सांगू का, जेवढा बाहेर दरार तेवढा घरात दरार आहे नाना. हे घरमा एक नाही टाप नाही आपला पुढे बोलतोय कोणी नाही, पोरे नाही, बाई नाही. हे अजिबात कोण ऐकले तुम्ही? आपण तुम्ही म्हणजे एवढा रुबाब, हा एवढाच रुबाब कामू, हा त्यातले माहिती आहे दूध निघाय आज बर. चारा टाकान काम नाही, कोणा कडबा लेवान काम नाही. आपलं डेबिन दान बी बाहेर जे नुसतं कोर पेमेंट कर जाय रे नाको काय बाय. अरे तुम्ही संसारामध्ये किती पैसे कमवा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया पूजा पूजा कर रे मन में गया, बाबा की सेवा करी तो नहीं, फिर मंदिर जाने से क्या. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते मन में गया. तन धोया मगर मन धोया नहीं, तन धोया मगर मन धोया नहीं, फिर गंगा टाळी द्या रे, द्या ना द्या ना, जोरात द्या. अरे खूप खूप सण. इतकं वाटतं तेवढं सोपं नाही महाराज. हा नाही बरं, इतकं सोपं नाहीच आहे. लोकांना वाटतं बरं, लोक आरोप करतात ना ना. मी आता परवाच्या दिवशी एका ठिकाणी कीर्तन गेलो राजूबाबा, जेवायला असं गाव नव्हतं शेवटल्या कॉलनीमा होतं. आम्ही 5-6 जण असं दिंडीन दिंडीन
4-5 म्हातारा वटावर पटेल 4-5 पोरी बी होतात. त्या पोरी त्या म्हाताराले काय सांगा देखरसाला काय बननात रे ह्या. मी झालो त्याच नाकडे कांदी ना म्हणते या साला म्हण राहत साला आपल्या बहिणी दिलं तर काय झाला ह्यातले या गावामध्ये एक बी बहीण दिली नाही साला कसा म्हण राहा देखर म्हणतो देख 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 तो मधला कितला चिकना पडणार म्हणे ओप. अरे 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 महाराज मी सांगे अरे आम्ही काय कोणाचं खातो आमचा आम्ही काय कोणाचं खातो आमचा बाप. अरे आमचा बाप आळंदीत बसलाय आमचा बाप पंढरपुरामध्ये बसलाय. हो तो सगळी व्यवस्था करतो महाराज. अरे लोक लोक का प्रेम करतात हो आमच्यावर का प्रेम करतात महाराज. लोक आमच्यावर नाही प्रेम करत लोक आमच्यामध्ये माऊली पाहता म्हणून लोक प्रेम करतात. कोण प्रेम करणार आहे कोण प्रेम करणार आहे. तुम्ही दिवसभर काम करा संध्याकाळी घर या आणि असं दारून वरान बाईले फक्त टीव्ही देखत राहू द्या आणि फक्त गल्लास भरून पाणी मागा. ए मी काय म्हणतो मी खूप थकलो ग मला एक ग्लास भरून पाणी घे बरं. बाई आपल्याकडे अशी कालवर देखत बाई म्हणे वार महिने आटलो घ्यायला जोर होता हा वार महिने करलो घ्यायला जोर होता मग मात नाही काय 4-1 किलोमीटर शका बाई ना उभा आहे तर तू बी पिले माल बी लई आहे. संसार आहे तो संसार आहे. अरे लोक देवासारखं प्रेम करताय. किती बिल्डिंग बांधन किती महाड्या बांधन किती तुम्हाला जेवढ्या इस्टेटी घ्यायच्या तेवढ्या इस्टेटी घ्या पण एका कोरा कागदावर लिहून घ्या. हप्तामा 4 दिन तुमले संध्याकाळी खिचडीच खाणी आहे. लोक आमले रोज आटम बदलाय खावाडा आहे ना 4 दिन खिचडी. तुम्हाला सांगू का आधी तर उभी गली तरीन मी तरी तगारीवर खिचडलीस मी फ्रीज मध्ये गाडी गाडी लोकांच्या बाई खरंय ना माडी खरंय का नाही. म्हणजे बाईच ना सोपं आहे एकदम. संध्याकाळले खिचडीशिवाय दुसरा स्वयंपाक नाही. कोणतीच बाई नाही खुशाल मजाना तांदूळ उपटा सुपटा 2 कुकर मग फेक देव 1 बटाटा 4 खापा करले होते टाक देव तो त्यांना अंग सोडस मजा. त्या मिरच्या आड्या उभ्या टाक देव त्या या शाशा वाकड्या उभ्या चढेस बर कुकरनं वरलं झाकण लाई देऊ मस्त ठी देऊ गॅसवर बस चालूच येतो तो शिट्ट्या मारतच आहे. कोणले मार राहिना ना काय मार राहिना काही लेणं देणं नाही. 4 दिन खिचडीचे 4 दिवस टेन्शनच नाही. तुम्हाला सांगू का म्हणजे तुमनं सांग राहिलो का मना बी घर असंच आहे. मी जर 2-4 दिन कर राहिलो ना बाई मुद्दाम मन पाहिजे बटी ओटावर मुद्दाम गाय आधी पोरसले तो मोठा कुत्रा वांगाची भाजी खात नाही. तो दाखला कुत्रा काल दी मेथीन भाजी काही होती बटी भाजी काल एक दिन नुसतं पाणी पी घ्या. एक दिन बेसन कळे तो बटे मिरच्या काढी बाहेर फेके नुसतं बेसन काय. मग खरं सांगा असं डोकं उपगी गे काय करवा संध्याकाळी तेच समजत नाही. काय रांधवा काय भाजी करवा असं डोकं मी आडवी घे बट्या गोया सरी घ्यात काही डोकं काम करत नाही. मग आपण तिला म्हणू दे ना खिचड टाकी मग मी तेच तर म्हण राहीन तू माय तू तेच म्हण राहीन ती खिचडी टाका ना फक्त मनात तोंडेली राहीन ती बस. कारण तुला माहिती आहे खावान टाइमला हाऊ भुकी तेच ना पहिले. शास्त्र आहे संसाराचं त्याच्याकरता एक लक्षात ठेवा जर वेळ चांगली असेल संधी साधून घ्या. शरीर चांगलं आहे ना पंढरपूरच्या वाऱ्या करून घ्या. जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुक नको. कारण का हे त्यानं दिलं त्याच्यासाठी वापरा. दिले इंद्रिय हात पाय कान
किती अनमोल आहे हो. अरे एकच किडनी बदलायला जा नामदेव बाप्पा, एकच किडनी 10 लाख रुपयाला लागतं. 10 लाख. एक किडनी बदलावा 10 लाख रुपये लागतात. देवानं 2 देऊन टाकल्या फुकटामध्ये 2. एकच डोळा बदलावा, ओरिजिनल नाही डुप्लिकेट. मेंढी ना नाही तर बकरी ना, असं बजीकडे देखील जिलबिन बाव विचारी. असं ओरिजिनल डोळ्याने, ओरिजिनल डोळ्याची किंमत जास्त असेल. डुप्लिकेट डोळा 4 लाख रुपये. 2 किडन्या 10 लाख नाही, 20 लाख रुपया 2 किडनीस ना. आणि 4 8 लाख रुपया 2 डोळ्यास ना. 28 लाख रुपया नुसतं 4च पार्टस ना. खरं सांगा, जर पुरण इक कितला पैसे पडलं बरं. हे 4च पार्ट 28 लाखामध्ये जात आहे. पुरं इक तर किती पैसे येतील महाराज. मी म्हाताऱ्या लोकांना सांगतो, तुम्ही चिंता करू नका. काय पोरेसकडे हात पसरवू नका, काय पोरेसने तोलतोल करू नका. म्हातारपण होणं की फक्त 4 जीन्स आहे कान बटी बटी का चालेल का? नाही, त्यानं दिलंय त्याच्यासाठी वापरायचंय. ज्यानं दिलं त्याच्यासाठी वापरा. त्याच्यासाठी फक्त खाया पिया सुख से सोया, नाख जमाना खोया. त्याच्यासाठीच वापरा, दुसऱ्यासाठी वापरू नका. पण आपण काय करतोय महाराज, ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी वापरत नाही आणि या नासक्या संसारासाठी वापरतोय. त्याचा आपल्याला मनस्ताप झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकरता जर वेळ चांगली असेल तर पंढरपूरच्या वाऱ्या करून घ्या. वाऱ्या करा महाराज. तुम्हाला सांगू का, एका माणसानं एवढी इस्टेट कमवली 80 वर्षाचा झाला ना, मग मनामध्ये आलं की एकदा पंढरपूरला जाऊन येऊ. मग मोठा पोऱ्यानं रावण्या करे म्हणे, आप्पा मला पंढरपूर जाणार रे, काही दिशी का रे पैसा. अरे म्हणे जाय ना दादा, इथलं कमावा मग तू पंढरपूर जावा करता काय चिंता करत. 4 पोरेशी 2-2 हजार नाही. कितला जाया, किती झाले दिदी? 4 पोरेस ना 2-2 हजार, कितला जात रे? 8,000 रुपये झाले. 8,000 रुपये 4 पोरेशी 2-2 हजार. म्हातारानं हातमा 8,000 नाचा पुट्टा ठेवा. मग म्हातारा म्हणे, अरे कितला आहेत रे? म्हणे 8,000. म्हणे करे आता 8,000 पुरतीन का? तडे का आकडा घ्यावा दे रा तू. पंढरपूरला आकडा लावणं पडत का? तिथं काम काय? अरे तिथं 1 रुपया लागत नाही ना महाराज. पायीवारीला 1 रुपया लागत नाही. फक्त तुम्ही निघा. वेळ साधा महाराज. जीवनामध्ये जर वेळ चांगली असेल तर त्या वेळेचं महत्व कळून घ्या. तुकोपर्यंत त्या वेळेचं महत्व आम्हाला कळालं. वेळही चांगली होती, त्याच्यामध्ये संधी उपलब्ध झाली होती. बरेच पोर आहे वर्ष रस्त्यानं पळता, 1 वर्ष रनिंग करता महाराज. एवढा व्यायाम. आता एक मोठं फॅड आहे होते व्यायाम करताना. त्या पोरी मी पळताना देखोस ना, तेच ना आत मग मोबाईल राहतच बरोबर. आणि त्या मोबाईल मग गाणं राहत असाल आणि त्या गाणं ऐकी पळतस. आणि नेमकं तडे बरं 3 ठिकाण मोबाईल राहत नाही, गाणं लागेल राहत नाही. त्यामुळे तो मागे वडास पण पुढे पळत नाही ना. मग कधी कळेल महाराज हे आपल्याला, कधी समजेल? अरे वेळ निघून जाते ना. 1 वर्ष वाया जातं ना. डायरेक्ट वर्ष वाया जातं ना महाराज. 1 वर्ष वाया जातं. त्याच्याकरता बापा हो, जर वेळ चांगली असेल तर वेळेचं बंधन पाळा. त्यामध्ये संधी उपलब्ध करून घ्या. बुद्धीनं कामं करून घ्या. बुद्धीनं संचिताला सहाय्य करा. मी सांगेल तुम्हाला, बऱ्याचदा आपल्याला वेळ कळत नाही. 2 वर्ष मागे जा, 2 वर्ष 9,500 रुपये क्विंटल कापूस जाता ना. बरोबर आहे का नाही?
लोक ना घरच कापशा भरायला जात पण एकनी बुद्धी चालली नाही कापूस शिकानी नाही का कोणी जिकानी तुमनं जाऊ द्या 30 क्विंटल मी घर माटावी दिलो भाई रोज सांगे अहो कापूस इकडा का तिला म्हणतो कधी आधी इकान नाव काढशी ना म्हणे का म्हणतो 12,000 होणार आहे जर नवीन इकान सांगशी तर अशी मारसो ना कान पडा मग एक खप्प गणी आई घरनी बोलत बर मी आई आठच फक्त माईकवर ते बी मी पहिले विचारली ना आई डायरेक्ट शेका बुवा मग डायरेक्ट ती देखत ना आता मोबाईलवर लाईव्ह चालू आहे बस 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 सत्यानाश आहे माझे घर डांगडो जे आधी 2-4 दिननी खरं म्हणावं विठाला अरे 9,500 रुपये क्विंटल कापूस तरी लोकांनी 4-4 महिने कापूस दाबून ठेवला म्हणजे वेळ चांगली होती संधी उपलब्ध झाली होती पण बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं नाही 4 महिने कापूस ठेवला आणि जून महिना मग कापूस शिका वरून घर गे बटा कापूस बोलला घ्या दुसरा दिन ट्रॅक्टर भरून 5 वर लिगू 6,500 रुपये घेऊन असा वडायला ना माहिती घर बाईन मोठा पोऱ्या ओटावर उभा होतात मोठा पोऱ्या बाईला विचारे म्हणे मम्मी म्हण पप्पा असा वडायला ना माहिती कमू हिरा ना म्हणे बाई म्हणे भाऊ तुम्ही आपल्या लागाव होतं जो इकान सांगतो इकानी म्हणे आता उन्हावी म्हणे काहीतरी काय गोरं करी उन्हावी म्हणे लाख ना 12,000 करी काय करत इलाज नाही म्हणे त्याला मला सांगायचंय काय जर वेळ चांगली असेल तर वेळेचं महत्व जाणार तुकोबरा म्हणतात आमच्या जीवनामध्ये वेळही चांगली होती संधी मिळाली होती आणि बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं होतं अभंगाच्या पहिल्या लेकरांसाठी एकदा टाळी वाजून द्या लयच गोड आहे ते एकदम गोड आहे येत कुठला आहे ना देवगडचा आहे का वा तयारी आहे महाराज खूप तयारी चांगली माऊलीची कृपा आहे मला एक सांगा पहिले आता इथं बसलेल्या सगळ्या बायांना वाटतं ना माझं पोरगा असं पाहिजे असं वाटतं ना वाडी हा वाटलंच पाहिजे त्याच्याकरता त्यांना इकडे पाठवा प्रत्येक घरातला एक पोरगा पाठवा एक पोरगा संध्याकाळी इथं हरिपाठला पाठवा सकाळी काकड्याला पाठवा एवढी सोन्यासारखी लोक इथं आहे ना आनंद लुटून घ्या एकदा ना पोरले वयन लाग गय ना पुढे सुकणं झोपशात ना त्या बिगर निवताना हायदी जांभलत फिरणार आता नाचा करता डडांग चालणार अरे शोकांतिका आहे माय रात्री 1-1, 1:30, 2-2 वाजेपर्यंत मायबाप झोपत नाही ज्या दिन गाव माहेत राहिनी ते रोज वाड्याक तसे चिडीन माईक
अवकवई परिस्थिती बिघडत चालली ना महाराज, वाईट होत चालली ना सगळी. कधी लक्ष देतील? माझा तर असा संताप आहे, तो हायदना दिन बॅन ठेवणारा पहिला कोण होता? मी त्याला जांभले राहणं 20 वरीच जाय ना, पण सापडीन राह ना. तो कधी दिखी गया ना, मजाक नाही सांग मायना, कधी सत्यानाश करून टाकला रे सगळा आपला संस्कृतीचा, सत्यानाश करून टाकला महाराज. काही नवीन 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 प्रथा काढू राहिले, काही बी नवीन नवीन उभं कर राहिना. का करतायत लोक तेच कळत नाही महाराज. अरे 15 16 वर्षाची पोरं दारवा प्यायला लागून गेले ना महाराज. बरं येतो कळवळा म्हणून या काय गरज आम्हाला बोलायची? आम्हाला काय काही पाकिटे कमी राहणार, बोललो तर नाही बोललो तर. पण हे त्याच्यासाठी आहे ना महाराज. कधी लोक, अरे मी तर असं म्हणतो, काल्याच्या दिवशी अशी 50 पोरांची तरफ तयार झाली पाहिजे, 50 पोरांनी सांगितलं पाहिजे महाराज आम्हाला माळकरी व्हायचंय. त्याच्यासाठी परमार्थ या. हे कशासाठी एवढा उठाठेव? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की बा आमले घर काहीच नाही बुवा, आमना बापदादाची काही कमायला नाही बुवा, किलो असं बिघा 2 बिघा काहीच नाही, आम्ही नुसतं असं वारावर येत बुवा, तुम्ही खावाडचं तो खासूत आम्ही, असं आहे का? नाही ना महाराज. हे येत बडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. अरे एक वर्ग घरामध्ये वारकरी करा, अख्ख्या कुळाचा उद्धार करून टाकतो, अख्ख्या कुळाचा उद्धार करतो महाराज. एक वारकरी तुम्हाला सांगतो ऐका, यांच्यातले कीर्तनकार होणार नाही भले, यांच्यातले गायक होणार नाही, यांच्यातले पेटी वाजवणार नाही, पखवाज वाजवणार नाही, पण इथं आल्यानंतर माळकरी झाला ना, जे बापानं कमवून ठेवलेलं आहे त्याला धक्का लागू देणार नाही, धक्का लागू देणार महाराज. भले 2 वारकरी जेव घालीन, 2 वारकरी जेव घालीन, पण बापाला मनस्ताप देणार नाही महाराज. हे वारकरी पंथ शिकवतोय, हे वारकरी शिकवतोय, आम्ही त्याच्यातून निघालोय. तुकोबराय म्हणतात ती वेळच चांगली होती, बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. आता मला खरं सांगा की तुकोबरायांच्या जीवनामध्ये अशी कोणती वेळ होती चांगली म्हणावी लागेल? त्या मंगमाजीनं पायावर मारलं होतं ती वेळ चांगली होती का? त्या शास्त्री भावानं फरमान काढला ती वेळ चांगली होती का? कोणती वेळ चांगली होती सांगतो तुम्हाला, ऐका. सापडविले वाटे जाता गंगा मस्तकी तो जागा ठेविला, भोजना मागती तुप पावसर पाडीला विसर स्वप्ना माझे. काय वेळ निवडली होती तुकोबरायांनी? सापडविले वाटे जाता गंगा स्नान. गंगेच्या स्नानाला जात असताना, गंगेचं स्नान किती वाजता असतं? सकाळी 4 वाजता. ती 4 वाजेची वेळ तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये बरवी होती, चांगली होती, चांगली होती. काय झालं? राघव चैतन्य केशव चैतन्य, राघव चैतन्य केशव चैतन्य, गुरुवार आणि केला अंगीकार. काय वेळ निवडली हो? सकाळची वेळ चांगली राहते माय. अरे सद्गुरूंची प्राप्ती झाली. कोण आहे सद्गुरू? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा. पाहता त्रैलोक्य गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळीना गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा गुरु. अरे सकाळी सकाळी गंगेच्या स्नानाला जात असताना त्या सद्गुरूंची प्राप्ती झाली. जीवनातली खरी वेळ चांगली, सकाळची वेळ चांगली राहते माय. तुम्हाला सांगतो
ज्या घरामध्ये सकाळी 4 वाजता घरातल्या सुना उठतात त्या घरामध्ये लक्ष्मी कृपा करते. हा पहिल्या बाईतले विचारा म्हाताऱ्या बाईतले माडी सकाळी कितला वाजता उठेत? पहिल्या बाया 4 वाजता उठेत, बरोबर आहे ना? सकाळी 4ला उठायच्या, 4 वाजता उठायच्या. हो, तुम्हाला सांगू पहिल्या बाईस ना मानले पट्टा दुखावणी, कंबर दुखावणी, गुडगा दुखावणीत, मुंदाने दुखावणीत. कामू तर एक बिगा ना घरी बायाच्या शेणण्या सारील, बरोबर आहे ना? व्यायाम होई जाय, व्यायाम. आता बाईस ना व्यायाम राहणार नाही. आता त्यासाठी दुडकाच ना काय म्हणतो त्या पोरच्या निघ्यात, पोरच्या तो एकच पोरच्या लई 100 रुपया ना बादली मा एकदा बुडावा 1.5 बिगा ना घर एकच पोरच्या मा पुरं सारीन घर. वर खाले वाकानं काम नाही असा उभे वारे न्याय. गेले ना माय ते दिवस गेले ना. माझी माय सकाळी 4ला उठायची. हाय कुठे काय शेव एवढं भाऊसाहेब, हाय आजच उमय नव्हतं का झालं? माले 2-1 दिन नंतर मला आल पाहत ना तपाशीले आल पाहत लय जीवरी राय ना ते असं वाट राह तरी जाऊन एक नाची येऊ बा. सकाळी 4ची वेळ शुभ वेळ सांगितली माय. सकाळी ज्या घरामध्ये सून सकाळी 4 वाजता उठते शास्त्र असं सांगतं घरातल्या सुनेची आंघोळी सकाळी 4 वाजता झाली पाहिजे. 4 वाजता अख्खं घर झोपलेलं असताना सुनीची आंघोळ झाली पाहिजे. हे शास्त्र आहे, हे शास्त्र आहे. ज्या घरामध्ये सुनीची आंघोळ सकाळी 4 वाजता होते त्या घरामध्ये धन संपत्ती भरगच्च असते, भरगच्च असते. हो तुम्हाला सांगू पहिली म्हातारी सकाळी 4ला उठायची, आंघोळ करायची, देवपूजा करायची आणि देवपूजा झाली की मग न्याऱ्या टाक्यात बाया, न्याऱ्या, बरोबर आहे माडी? हा, त्या न्याऱ्या बी एकदम बाहेर आहेत. कैन्यान भाकर आणि ठेसा, एकच भाकर. जर कधी बापू तर 2 वाजेला भूक लागे नाही, एकच भाकर. पहिला लोक आहे तो लोखंडी नागराचा खांदावर वारमा निघ जात म्हणे. आता एकच कांदा फोडाल 4 पोरे बीड राहणार तरी फुटे राहणार. परिस्थिती बदलली, वेळ बदलली. पहिला म्हातारा गाडानं चाक एकला काढलेत म्हणे, आता चला गाडानं चाकाचा कणी राहणार काढा करता नाही जमतोय ना महाराज. वेळ बदलली, वेळ कळली नाही कळली महाराज वेळ. हो नाही कळली. मी सांगेल तुम्हाला, अरे पूर्वी एक भाकर जर खाल्ली तर 2 वाजेपर्यंत भूक लागत नव्हती. आता चला तो नाश्ता निघणार डंगणार रंगना, तो नुसतं जरासं पाणी शितळा त्यांना अंग सोडत चालत ते त्याला काय म्हणते पोय. हा पोहे पोहे, अरे इथलं डिल्ल पोहे नुसतं 2-1 शितळा का मरेत ना असं करू चाल दे कान. अरे इथलं डिल्ल पोहे जर असं तगारीवर खाई गे माणूस, कशी ताकद येऊ माणूस ना, कशी ताकद येईल माणूस? नाही येऊ शकत. ते दिवस निघून गेले. आता ते दिवस नाही. पूर्वी बायांचा व्यायाम व्हायचा, माणसांचा व्यायाम व्हायचा. पूर्वी बाया अशा 2-2, 3-3 किलोमीटर डोकावर पाणलेत माडी, येरोर 3-3 गुंडा तरी पाणलेत. पहिला म्हातारा जबर होता, पाणी गुंडाला हातला आहे ना वटावर बटेत पोरले आराय मारे पोरे दडो पोहत येत लगे पाणी लिहिन गरमा पोई जात. इथला म्हातारा जब्बर होतात. आते ठिकाणं पहिले एखादी म्हातारा असा गली दरी जर गया तर बाया गरमा पोयत. ओ बाय नको तात्या उन्हाव माय, आपा उन्हाव होईल, पयाव माय, त्या पदरी असा तानेत. आता तर येरो 4 तात्या झोपाड द्या. भारता ग्रहण लागले अति जहाल जन हे जाने, बंदना बंदना डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। अरे सोने की चिड़िया थी भारत में चिड़िया, सर्व सर्व बुडलं वो माय, सर्व बुडलं। अरे 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 काय धाक राहिला नाही,
काय दरारा राहिला नाही हो माडी देख पहिले उवा मारी बटेत म्हणे सुन असले बरोबर आहे माडी कानपटामध्ये बटेत जर सुनबाई जर उलटून बोलली ना हा सासवा मारी बटेत हो माय म्हणे मायनी बरोबर ध्यान ठेव हो माय याला कीर्तन ऐकणं म्हणता महाराज हो नाही तर नुसतं हाल्या हा सासवा मारून बसायच्या सुनांना मारून बसायच्या महाराज हा कानपटामध्ये देत ना आमनी म्हातारीले आमनी आजी मारी आम्ही मजार कुदी जाऊत असा म्हातारी काय करे असं बकोट धरेल कुत्रान बच्चान फेक दे दूर गेले ते दिवस आतेनी मारान नान करान बरं आते नुसतं असं टच बी काही तर पाहिजे दुयाल बट खांड ना खांड कोंडी दिसू आता ते दिवस राहिले नाही हा गेले ते दिवस विसरा आता ती वेळ राहिली नाही त्या वेळेचं महत्व जाणून घ्या काय असते ती वेळ काय वेळ होती महाराज काय दिवस होते सगळे संपले सगळे हो पूर्वी बाया 2-2-3-3 किलोमीटर पाणी येरोर गुंडा तुमले सांगू आता या पोरीतलं कामे नाही दारश नाही घ्या नई पासून मात निलम नाही गे नुसतं नई उन्हात की खुशी नाही गे चालणं पाणी हाको 2-4-5 वरी दम मारा हाको असा 5-5 10-10 फुटना तुकडा लागतील बोवा जेवाल बटनात की पुरा तुकडा आमात नाही वाटाक द्या ना एक तुकडा आतमध्ये द्या ल्या रे आणि त्याचे सांगा ना 30 लाख की वडले जा रे बस पाणी पिवा गे की वाकडी करीन मांडी काल दावी ठेवत जा रे भारता ग्रहण लागले अरे ग्रहण लागलं महाराज एक लक्षात ठेवा जर आपली वेळ असेल ना घरातली सत्ता आपल्या हातामध्ये आनंद लुटून घ्या घरातली वेळ चांगली आहे घरामध्ये संधी मिळते आनंद लुटून घ्या एकदा का घरातल्या हातातून सत्ता निघून गेली एकदा का वेळ निघून गेली तर मनस्ताप आले शहरात नाही हा जोपर्यंत हातामध्ये पैसा आहे पंढरपूरच्या वाऱ्या करून घ्या जोपर्यंत घरामध्ये आपलं चालतं तोपर्यंत 4 धाम यात्रा करून घ्या फिरून घ्या जाऊन घ्या इकडे तिकडे वेळ आहे ती बदलायला वेळ लागत नाही या जगाचा सम्राट होता धर्मराजा बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं नाही परिणाम डाव खेळायला बसला दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है अपने पदर का दावा खर्चा करे में मक्खियां जाती है धर्मराजा सारखा माणूस डाव खेळतोय अख्खं राज्य डावावर लावलं एकदा का जीवनातली वेळ बदलून गेली ना महाराज पुन्हा वेळ ठिकाणावर येत नाही जर तुमची वेळ चांगली असेल हातामध्ये माती घ्या सोनं होतं वेळ चांगली नसेल हातामध्ये सोनं घ्या वेळ बदलायला वेळ लागत नाही 5 भाऊ डावावर लावले शकुनीनं नुसतं बोट दाखवलं पांचाली डावावर लावली भर सभेत ओढत आणलं पत्नी हरला धुंद कुठे गेली होती बरं पाठीराखा कोण होता तो ब्रह्मांडाचा नायक होता पण वेळ सांगून येत नाही तुकोबराय म्हणतात ती वेळ चांगली होती बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची भर सभेत द्रौपदी मातेला ओढत आणलं 5 पती त्या सभेमध्ये बसलेले होती एकही वरमान करत नव्हता एकही नाही करत होता त्या सभेमध्ये कर्ण बसलेला होता याचना करत होती कौरवे पांचाले सभेमध्ये आणली वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली पांडुरंगे येवो पांडुरंगे कोणीच नाही एक अबला स्त्रीला भर सभेत ओढत आणत होते कर्णाला ओलांडून द्रौपदी माता पुढे गेली कर्ण भर सभेमध्ये उभा राहिला कर्णाने आरोळ दिली दुर्योधना अरे ओढ तिची साडी 5 पुरुषांची पत्नी कदापि पतिव्रता होऊ शकत नाही शब्द दोष घडला
परिणाम भर रणांगणावर कर्ण मारल्या गेला. वेळ बसून नाही राहिली. पुढे द्रौपदी माता गेली. बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं. अरे हे सभेमध्ये बसलेली ही सगळी मेलेली आहेत. ज्यानं जन्माला घातलं सांगतो तुम्हाला ऐका. ज्यावेळेस संकट येतात ना तेव्हा ही जवळची लोक लांब पळतात. ज्यावेळेस संकट येतात तेव्हा ही जवळची लोक लांब पळतात. त्यावेळेस एकच लक्षात ठेवा, अरे ज्यानं जन्माला घातलं तो आपल्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्ता त्याची. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाले, तो जगाते चाळीता. माझ्या द्रौपदी मातेनं एकदा हारोळी दिली. कोण खबर सभेमध्ये कृष्णानं द्रौपदी मातेसाठी वस्त्र पुरवली. अरे साडीमध्ये द्रौपदी होती का? द्रौपदी मध्ये साडी होती. 100 कौरवांना कळलं नाही. याच्या मागचं खरं कारण एक होतं की वेळ माझ्या द्रौपदी मातेची होती. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बापा आमच्या बुद्धीनं संचिताला साह्य केलं आणि त्याचा परिणाम काय झाला? अभंगाच्या
विठ्ठल तुकोबर आहे म्हणतात बापा येणे पण ते माझे चालली पाऊले दरुषण झाले संतापाई. आम्ही येणे पंथे म्हणजे त्या पंथानं त्या पाय वाटेनं आम्ही चाललो. रस्त्यानं चालणं आणि पाय वाटेनं चालणं याच्यामध्ये फरक आहे. रस्त्यानं चालणं सोपं असतं, रस्ता हा चवडा असतो, रस्ता हा लांब असतो, त्यामुळे रस्त्यावर चालताना काही एवढं लक्ष नाही दिलं तरी माणूस सहज चालतं. पण पायवाट कळते तुम्हाला? पायवाट ही छोटीशी असते. पायवाटेवर चालत असताना हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे ते मार्गचे निवळे म्हणजे तिथं हळूहळू चालावं लागतं. हळूहळू का चालायचं? त्या पायवाटेवर जर हळूहळू चालला तर तुम्हाला जिथं पोहोचायचं तिथं पोहोचू शकता. आणि जर घाई केली आणि जर पाय सरकला मग कोणता खड्डा मजाही पडशात यांना नियम नाही. आणि एक सूत्र सांगतो तुम्हाला, ऐका. पायवाटेच्या आजूबाजूला बोराटीचे झाडं असतात, बरोबर आहे ना? पायवाट असते ना, पायवाटेच्या आजूबाजूला बोराटीचे झाडं असतात. आणि त्या बोराटीनं झाडले दोन काटा राहतात. कसा? एक असा उभा आणि एक असा आडा. तो उभा काटा आहे ना तो पुढे लोटस जायरे वैरे निंगरे कर्रे काय. पण तो जो आडा राहस ना तो असा मागे तानस रावण्या करस. थांबी जाण पाहुणा, थांबी जाण पाहुणा, राय जाण पाहुणा. सत्यानाश. वारकऱ्यांना टाळकऱ्यांना हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी त्या वारकरी संप्रदायाच्या पायवाटेवर चालत असताना एक लक्ष द्या आणि लक्ष देऊन चला. बोराटीपासून लांब राहा. कारण जिन्ना पॅन्डवाला जर तो काटा लटकना तर जिन्नी पॅन्डवाला तो काटा वडीन लिपी जाईल. पण तो वाकडा काटा जर दो तर मग गुतना. जीवनाचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. हा तुम्हाला सांगू का बापूसाहेब, मला एका गोष्टीचा खेद आहे, एका गोष्टीचा खेद आहे बरं का राजू बाबा, की आम्ही आळंदीत गेलो नाही. आम्ही शिक्षण संस्थेमध्ये आम्ही अभ्यास केला नाही, आम्हाला ती वेळ आली नाही. म्हणजे त्याला आमची परिस्थिती जबाबदार असेल किंवा आमची वेळ जबाबदार असेल किंवा आमच्यासाठी ती वेळ चांगली नसेल म्हणून आम्हाला आळंदीत जायला मिळालं नाही. आळंदीतली ती भाकर खायला मिळाली नाही. माऊलीच्या समाधीवर आम्हाला मस्तक ठेवायला मिळालं नाही. या गोष्टीचा नक्कीच खेद आहे महाराज, खेद आहे. पण एका गोष्टीचा स्वाभिमान आहे बापू, एका गोष्टीचा स्वाभिमान आहे. आम्ही आळंदीत गेलो नाही, आम्ही जोक्स महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं नाही, पण 20 वर्ष वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर आहे. 20 वर्ष वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर आहे. मी सांगेल तुम्हाला, वारकरी संप्रदायाला कुठे डाग लागेल असं आचरण माऊलींनी घडू दिलं नाही. या गोष्टीचा स्वाभिमान आहे मला. कारण तुम्हाला सांगतो, ऐका, धन गया तो कुछ नहीं गया. ऐकताय तुम्ही? धन गया तो कुछ नहीं गया, मन गया तो थोड़ा सा गया. धन गया तो कुछ नहीं गया, मन गया तो थोड़ा सा गया, पण चरित्र गया तो सब कुछ गया, सब कुछ गया, सब कुछ गया. बस वारकऱ्यांनी फक्त चरित्र सांभाळा, जीवनाचा उद्धार आहे. विठ्ठल येणे पंथे माझी चालली पाऊले दर्शन झाले संताबाई. आणि तुकोबराय म्हणतात साधू संतांचं दर्शन झालं आणि जीवनामध्ये लाभ झाला. त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुनीत झाला. जीवनातला त्रासा निघून गेला. त्रासा खूप वाईट राहतं बरं माडी. दारिद्र्य खूप वाईट राहतं, वाईट राहतं. ज्यांनी दारिद्र्य भोगलं ना त्यांना विचारा काय दारिद्र्य असतं. माडी पहिले खिचडी खावाल भेटे नाही बरं. हा असं खिचडी करता माणूस वन करे मन करे ना. मामा जर उन्हा नाम ना आला तर आम्ही माय त्या मामापुरती आणि म्हातारापुरतीच खिचडी टाके. आम्ही 2 भाऊ दाखलला रवत हाव तर बोलताच दाखला होता होय. मग तिने एक मोठा होता आणि मी होतो. आम्ही 6 होतो. या 2 दाखलला होता पण आम्ही 4 मोठा होतो. मामा उन्हा की ते रोज आमले कसं वाटे आपली खिचडी खावायला भेटी. पण ती माय कपवरी खिचडी टाकेत होय. कपनं माप राहे, 1 जणले कपभर तांदूळ. मग आम्ही काय करू असं दारून मग बरं राजू बाबा. पहिले काही कुकर नाही होतात, पहिले अशी कडाय मग खिचडी टाकेत. मग आम्ही असं दारून मग बरं होत आणि ती कडाय मग खिचडीनी आमले खिचडी भेटी बा असं वाटेच नाही. पण त्या खिचडीनी जी वाप निघे ना
तीच सुंगा करता असं. वा रे दारिद्र्य, याला दारिद्र्य म्हणता महाराज. काय म्हणता याला? दारिद्र्य म्हणता, दारिद्र्य. आम्ही ती खिचड्याची सुंगूत. मग मतारान मामा जेवाल बटे माडी संध्याकाळले. मतारान मामा जेवाल बट ना की मग आम्ही कसा विचार करू, बय 2-1 घास खावा आहे ना, यातलं खोकला यावाला पाहिजे बा, 2-4 घास ताट मग पडेल राही, ती आपले खावायला भेटे. काय दिवस पलटले रे, काय वेळ पलटली. त्या बालवाडी ना पोरे आता त्या खिचडी ना असं लाडू करीन खीर आहे ना. त्या मास्तरे ते तो तांदूळ पुरावा करता खावत नको, खावत तेवढी टाकीत राहणार रोज. डबा भरती राहणार. माय ना बिली जाय, बाप ना बिली जाय, बहीण ना बिली जाय, भाऊ ना बिली जाय, पण ली जाय. पहिले खिचडी दिकी नाही. काय दिवस झाले रे, काय वेळ झाले, बदलली ना वेळ महाराज, बदलली. याला त्रासा म्हणतात. दारिद्र्याची खून सांगतो तुम्हाला, ऐका बरं. मी हे नाही सांगत बरं, तुकोबरायांचं प्रमाण आहे. आम्ही सदैव सुडके जाऊ पुढे पुढे भिके काहीच नव्हतं घरामध्ये. माडी जेव्हा पोरं सकाळी उठताना आणि आई तो पाववाला गलीतून फिरतो आणि पाव, पोरं झोपेतून उठताना मायले बिलगता, ए आये पाव घेऊन दे ना ग. जेव्हा ते पोरग पाव मागतं मायजवळ जेव्हा रुपया नसतो ना, तेव्हा तिचं हृदय तुटतं आणि डोळ्यातून टपाटा 5 खाली पडतात. देवा, अरे जर दारिद्र्य द्यायचं होतं, इतकं दारिद्र्य खालचं घरामध्ये पोरांना खायला नाही. अरे तुकोबरायांच्या घराची पूर्ण 400 एकर जमीन, प्यायला पाणी नाही घरामध्ये, भांड साठवायला पाणी साठवायला भांड नाही. याला दारिद्र्य म्हणाल तुम्ही? पण सांगतो तुम्हाला, ऐका, देवाची ती खून करावे वाटोळे. देव भक्ताचं वाटोळं करतो महाराज. लोक म्हणतात मजा मारतात, नाही रे कसली मजा आहे रे, काहीच नाही. आम्हाला देव पंकूच देत नाही. पुरं आयुष्य घातलं परमार्थामध्ये, काही नाही पंकू देत महाराज. एक गोदड फाटणं की दुसरं उभंच कर ठेवस. हा वाटतं नुसतं. सुळावरील पोळी आहे ती भक्ती, ती कठीण कठीण आहे महाराज. इतकं सोपं नाही. वाटतं तेवढं सोपं नाही. दारिद्र्य होतं. डोळ्या देखत पत्नी गेली. दुष्काळे आटीला द्रव्य श्री ए मोठा हो, मी तुकाराम महाराज चरित्र सांगी राहणार आहे. अन्न करताना गेली. पाणी मागत, अन्न मागत होती. अन्न खायला मागायची तर आवली तोंडात पाणी टाकायची. एकुलतं एक वर्ग पाणी पाणी करत गेलं. वैद्याकडे जाण्यासाठी 1 रुपया न होता. याला दारिद्र्य म्हणतात. तुकोबराय म्हणतात, त्या साधू संतांचं दर्शन झालं, त्यांच्याशी एकमत झालं, त्यांच्याशी एकरूप झालो आणि ते त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुनीत झाला. विठोबा
येणे पंते माझे चालली पाऊले दर्शन झाले संतापायी त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनीत झाला तुका म्हणे झाला अवघा व्यापार आली वेरजार पळासिये येणे पंते माझे चालली पाऊले दर्शन झाले संतापायी झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय भोलेनाथांच्या चरणी अर्पण करू सेवेला येतेच पूर्ण रामदेव सर्व महिला मंडळांना एक आग्रहाची विनंती आहे पुरुष मंडळीला एक आग्रहाची विनंती आहे सकाळी एक तक्रार आहे इथं सकाळी काकड्याला मंडळी येत नाही महिलांनी सकाळी काकड्याला या कमी येतात का काकड्याला कमी येतात एक काम करा काकड्याचं खूप मोठं महत्त्व आहे तुम्ही जर मला हे सुरुवातीला सांगितलं असतं तर मी एक 10 मिनिटं काकड्याचं महत्त्व सांगितलं असतं फक्त एकच सांगेल कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती
सकाळी काकड्याला आल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर कोटी ब्रह्महत्येचं पाप जातं असं महत्त्व त्या काकड्याचं आहे. तर कृपा करून आता उद्यापासून 2 दिवस निघून गेले, अरे आयुष्यातले दिवस कमी होत आहेत, ते कमी होऊ देऊ नका. 1-1 मिनिट आपल्या कामाचा आहे, त्याकरता सकाळी सगळ्यांनी काकडा घेऊन इथं काकड्याला हजर राहा अशी आयोजकांकडून विनंती करतोय. मीही तुम्हाला विनंती करतोय की प्रत्येकानं काकड्याला या. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळी सकाळी काकड्याला या, काकड्याचा आनंद घ्या. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करू. वैभव भाऊसाहेब पाटील, चला वैभव. सुधाकर राजेंद्र शिरसाट यांची कन्या नताशा, आज हिचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र राजधर शिरसाट यांच्यातर्फे एक टाळ देण्यात आलेला आहे.